सध्या मी उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती। आपण पाहताय आज रायगड जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतानाचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पूर्णतः दयनीय अवस्था झालेली आहे। आधीच आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गाला खड्ड्यांचं विघ्न आणि त्यामध्येच हे जे खड्डे आहेत या खड्ड्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत वाढ झालेली आहे। आपण पाहिलेत तर काही जे वाहन चालक आहेत ते पूर्णतः त्रस्त होऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात। पूर्णतः रस्ता जो आहे हा खड्डेमय झालेला आहे। रस्त्यामध्ये असंख्य खड्डे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। आपण पाहताय सध्या हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे। अनेक नेत्यांनी या ठिकाणी हा महामार्ग करण्याच्या वल्गना केल्या, मात्र अद्यापर्यंत या महामार्गावरचे खड्डे देखील नेते मंडळी असतील किंवा अधिकारी वर्ग आहे हे बुजवू शकलेले नाहीयेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांची अक्षरशः तारांबळ उडते आणि तारेवरची कसरत करत या वाहन चालकांना या मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करावा लागतोय। आपण पाहिलं एकीकडे फ्लायओव्हरचं काम जे आहे ते देखील एकीकडे रखडलेलं आहे। आपण हा पाहताय हा नागोठणे नजीकचा फ्लायओव्हर आहे आणि अद्यापर्यंत ह्या अशा पद्धतीमध्ये अनेक फ्लायओव्हरचे काम जे आहेत ते देखील रखडलेले आहेत आणि त्यातच आता हे खड्ड्यांचं विघ्न आपण दृश्यांमध्ये बघतोय। किती खड्ड्यांचं साम्राज्य या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती निर्माण झालेलं आहे। त्यामुळे वाहन चालकांना नेमकी दिशा कुठली धरावी, कशा पद्धतीमध्ये वाहन चालवावं हे देखील सुचत नाही आणि त्याच कारणास्तव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघातांचं सत्र देखील सुरू आहे। एकंदरीत आता प्रशासन याकडे कसं बघतंय हेच खरं पाहावं लागणार आहे। राज वैशंपायन, TVN मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।